नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण बेरोजगारी आणि तिचे दोन मुख्य प्रकार म्हणजे दृश्य आणि अदृश्य हे बघितले. आता आपण शहरी बेरोजगारी याच्याकडे वळूया. अर्बन अनएम्प्लॉयमेंट. काय अर्बन? शहरी म्हणजे काय? अर्बन. सो अर्बन अर्बन अनएम्प्लॉयमेंट. आता बघा, जरी आपण शहरी आणि ग्रामीण असे भाग करून त्याचे प्रकार बघत असलो तरी सुद्धा असं नसतं की जी शहरी बेरोजगारी आहे ती ग्रामीण भागात नसेलच आणि ज्याला आपण ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार म्हणतोय ते शहरी भागात नसतीलच असं नाही. हे एक ढोबळ क्लासिफिकेशन आहे, एवढं लक्षात ठेव. ओके, ठीक आहे. आता शहरी बेरोजगारीचा पहिला प्रकार तो म्हणजे चक्रीय बेरोजगारी. याला इंग्लिशमध्ये म्हणतात सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट. आता चक्रीय किंवा इंग्लिशमधला सायकल हे जे दोन शब्द आहेत हे बेसिकली सायकल किंवा चक्र या शब्दापासून येतात. ओके, आता बघा, सायकल किंवा चक्र जे असतं आणि ते सायकल किंवा चक्र जे असं फिरत असतं त्यावेळी समजा सायकलवर हा एखादा पॉइंट असेल टी आणि एखादा पॉइंट असा इकडे असेल एम, तर हे जे सायकल असं फिरतं. ओके, तर सायकल फिरताना काय होतं की हा टी इथे येतो, मग नंतर एम इथे येतो, परत टी येतो, परत एम येतो. अशाच पद्धतीने आर्थिक किंवा उद्योगाचं एक चक्र असतं की ज्याच्यामध्ये टी मी मुद्दाम घेतला याच्यासाठी की तेजी, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये किंवा उद्योगांमध्ये सतत एक चक्र चालू असतं की ज्याच्यामध्ये तेजी आणि मंदी आलटून पालटून येत असतात. ठीक आहे, तेजी आणि मंदी आलटून पालटून येत असतात. म्हणून ज्यावेळी तेजी येते त्यावेळी एम्प्लॉयमेंट वाढते, म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी, बेकारी कमी होते. आणि ज्यावेळी मंदी येते त्यावेळी मंदीच्या वेळी रोजगार हा कमी होतो, म्हणजेच बेरोजगारी किंवा बेकारी ही वाढते. ओके, आणि हे आलटून पालटून होत राहतं. सो आर्थिक किंवा उद्योग चक्रांच्या तेजी मंदीनुसार बेरोजगारी वाढणे किंवा कमी होणे किंवा बेरोजगारी निर्माण होणे याला आपण म्हणतो चक्रीय बेरोजगारी किंवा सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट. आता हे बघा, हे जे तेजी मंदीचे सायकल्स असतात हे विशेष करून जिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे कॅपिटॅलिस्ट इकॉनॉमी म्हणजे काय, विशेष करून भांडवलावर आधारित इकॉनॉमी. आता विशेष करून पाश्चात्य देशांमध्ये ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. याचा अर्थ भारतात नाही असं नाही, भारतात पण फार मोठ्या प्रमाणावर भांडवली अर्थव्यवस्था आहे. ओके, सो साधारणतः पण जनरल लक्षात ठेवा की भांडवलशाही अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये आणि त्यातल्या त्यात विकसित देश म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये भांडवली अर्थव्यवस्था खूप विकसित झालेली आहे. त्याच्यामुळे विकसित देशांमध्ये ही जी बेरोजगारी आहे कोणती चक्रीय बेरोजगारी ही विशेष करून आढळते. एक एक्झाम्पल म्हणजे अमेरिकेमधला सब प्राईम क्रिसिस. ओके, किंवा क्रायसिस 2007 ते 2010च्या काळात हा घडला आणि त्याच्यामुळे 2007-08 मध्ये प्रचंड मोठी मंदी अमेरिकेमध्ये आली. आता हा सब प्राईम क्रिसिस हा खूप मोठा विषय आहे, पण थोडक्यात सांगतो की जी रिअल इस्टेट होते अमेरिकेमध्ये विशेष करून फ्लॅट्स वगैरेची, सो रिअल इस्टेट सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बूम आला होता. म्हणजे अनेक बँकांनी विशेष करून ज्या तारण बँका असतात म्हणजे मॉर्टगेज बँक्स की ज्या काहीतरी तारण घेऊन कर्ज देतात, या बँकांनी अतिशय म्हणजे असा समजा एखादा फ्लॅट मला घ्यायचा आहे तर हा फ्लॅटला खूप तेजी येईल या हिशोबाने हा फ्लॅट जरी ओरिजिनल 20 लाख किमतीचा असला पण हा 1 कोटीचं याचं व्हॅल्युएशन करायचं आणि त्याच्या बदल्यात 1 कोटीचं किंवा जास्त कर्ज द्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणावर कमी प्रतीच्या सब म्हणजे कमी प्रतीच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या त्यांच्यावर जास्त कर्ज या तारण बँकांनी दिलं
आणि नंतर जेव्हा रिअल इस्टेटमध्ये मंदी सुरू झाली, तर प्रत्यक्षात हा फ्लॅट जर विकायला गेलं तर समजा 20च लाख येणार असतील आणि कर्ज तर मी देऊन बसलेलो आहे 1 कोटीचं. तर अशा पद्धतीने प्रत्यक्षात जेव्हा वसुली करण्याची पाळी आली, त्यावेळी या तारण बँकांना कळलं की अरे आपण जी यांचं व्हॅल्युएशन केलेलं आहे हे खूप अति व्हॅल्युएशन करून टाकलेलं आहे, प्रत्यक्षात आपल्याला तितकं मिळणार नाही. ओके. सो विशेष करून बँकिंग क्षेत्र आणि त्यातल्या त्यात जे तारण बँका होत्या त्या प्रभावित झाल्या. आणि सगळ्यात मोठी जर तारण बँक कोसळली असेल ती म्हणजे तारण संस्था, ती म्हणजे लेहमन ब्रदर्स. सो लेहमन ब्रदर्स ही तारण संस्था कोसळली, बँकरप्ट झाली, दिवाळखोर झाली. ओके. सो हा एक चक्रीय बेरोजगारी आणि त्यामुळे मग मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे तेजी मंदीच्या चक्रामध्ये बेरोजगारी वाढते. याच्यावर उपाय कोणते करतात? राजकोषीय आणि मौद्रिक उपाय. ओके. म्हणजे फिस्कल आणि मॉनिटरी. राजकोषीय आणि मौद्रिक, फिस्कल अँड मॉनिटरी. आता राजकोषीय आणि फिस्कल यांचे आपण नंतर डिटेल्स बघणार आहोत ज्यावेळी पैशाचा पुरवठा, चलनवाढ हे बघू त्यावेळी. पण थोडक्यात काय की राष्ट्रीय स्तरावर काहीतरी धोरणात्मक उपाय करावे लागतात. शिवाय त्या वेळेस म्हणजे तेवढा काळ निघून जावा म्हणून आपत्कालीन उपाययोजना काहीतरी कराव्या लागतात. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये हा जो सब प्राईम क्रायसिस आला होता त्या काळात अमेरिकेमध्ये बघा ट्रबल्ड ॲसेट्स रिलीफ प्रोग्राम ही एक योजना चालवली गेली. काय? ट्रबल्ड ॲसेट्स रिलीफ प्रोग्राम, TARP नावाची योजना चालवली गेली. त्याच्यानंतर अमेरिकन रिकव्हरी अँड रिइन्व्हेस्टमेंट प्लॅन, अमेरिकन रिकव्हरी अँड रिइन्व्हेस्टमेंट प्लॅन ARRP हा राबवण्यात आला, जेणेकरून हा जो तात्पुरता प्रश्न निर्माण झालेला आहे हा सब प्राईम क्रायसिस त्याच्यातनं देश बाहेर पडावा म्हणून. ठीक आहे. ओके. पुढचा जो भाग आहे तो प्रकार आहे तो म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी. संरचनात्मक, यालाच स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट किंवा ओपन अनएम्प्लॉयमेंट असं देखील म्हणतात, पण जास्त करून हा शब्द वापरला जातो स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरल हा शब्द कशापासून येतो मित्रांनो? हा शब्द येतो स्ट्रक्चर या शब्दापासून. स्ट्रक्चर म्हणजे साचा, स्ट्रक्चर म्हणजे पाया. राईट. सो तुमच्या लक्षात आलं असेल की अर्थव्यवस्थेचा साचा किंवा अर्थव्यवस्थेचा पाया कसा आहे, फाउंडेशन कसं आहे, याच्यामुळे जर अर्थव्यवस्थेचं फाउंडेशन, साचा, पाया हाच कमकुवत असेल किंवा जसा पाहिजे तसा नसेल तर त्याच्यातनं निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक किंवा स्ट्रक्चरल बेरोजगारी. तर हा कशामुळे निर्माण होतो? अर्थव्यवस्थेमधील मूलभूत प्रश्नांमुळे. स्ट्रक्चरल म्हणजे फाउंडेशनशी रिलेटेड, साच्याशी रिलेटेड, पायाशी रिलेटेड प्रश्नांमुळे किंवा संरचनेतील दोषांमुळे. जे स्ट्रक्चर आहे इकॉनॉमीचं ते स्ट्रक्चरच दोषपूर्ण आहे. ओके. ही अतिशय दीर्घकालीन असते. आता बघा ही जी होती आधीची चक्रीय बेरोजगारी ही खूप दीर्घकालीन नसते, म्हणजे अशी 10, 15, 20 वर्ष नाही चालत, ती 2-3 वर्ष चालते फार फार तर. पण जी स्ट्रक्चरल आहे ती मात्र दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म असते. कारण काय? कारण असं की स्ट्रक्चरमध्येच प्रॉब्लेम आहे, तर ते स्ट्रक्चरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वेळ लागतो, स्ट्रक्चर बदलायला वेळ लागतो. राईट. आणि हे स्ट्रक्चर बदलणं सोपं काम नसतं. जसं भारतामध्ये 1991 मध्ये अर्थव्यवस्था ओपन झाली, मुक्त झाली, ते बदल जवळपास 10 वर्ष चालले. राईट. तर या पद्धतीने ही जी बेरोजगारी असते ही लॉंग टर्म असते, दीर्घकालीन असते. ही अनैच्छिक असते, म्हणजे ही ऐच्छिक नसते, अनैच्छिक असते. कारण लोकांना रोजगार हवा असतो पण अर्थव्यवस्थेतल्या पायाभूत प्रश्नांमुळे तो रोजगार मिळत नाही. हिची कारणं कोणती? नंबर 1 म्हणजे कौशल्यातील अंतर, याला म्हणतात स्किल गॅप. स्किल गॅप म्हणजे काय? स्किल म्हणजे कौशल्य, गॅप म्हणजे अंतर. सो बेसिकली काय असतं की अर्थव्यवस्थेमध्ये काही रोजगार देणारे घटक असतात. कोणते घटक असतात? उद्योग, नंतर मोठी सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, व्यापार, बरोबर. हे अनेक
रोजगार देणारे घटक असतात. यांना जी आवश्यक असणारी कौशल्य आहेत, म्हणजे यांना ज्या पद्धतीची माणसं पाहिजेत रोजगारासाठी, ती कौशल्य वेगळी असतात आणि रोजगारक्षम व्यक्ती म्हणजे ज्या रोजगार मागणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांची कौशल्य वेगळी असतात. ओके. समजा एखादा उद्योग असेल, या उद्योगाला समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा ॲनालिटिक्स हे ज्ञान असणारे लोक पाहिजेत. ओके. ते त्यांना नोकरी द्यायला तयार आहेत. पण जी मॅनपॉवर आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांच्याकडे मात्र हे स्किल नाही आहे. म्हणजे काय, यांना जे पाहिजे असणारं स्किल आहे ते या उद्योगाला पाहिजे असणारं स्किल आणि याच्यामध्ये असणारं स्किल, या दोघांमध्ये अंतर आहे आणि म्हणून मग तो प्रॉब्लेम येतो. सो त्यांची कौशल्य वेगळी. जुनाट तंत्रज्ञान म्हणजे समजा जसं बघा, इंग्रज ज्यावेळी आले त्यावेळी काय झालं, भारताकडे सुद्धा म्हणजे एक काळ असा होता की भारतामध्ये कापड उद्योग हा आंतरराष्ट्रीय स्तराचा होता. एक वेळ अशी होती 1600 ते 1650च्या दरम्यान मेक्सिकोमध्ये भारतीय कापड उद्योगामुळे अक्षरशः लोकांवर बेकार होण्याची वेळ आली होती. पण नंतर जेव्हा वाफेच्या इंजिनाचा शोध लागला, इन जनरलच वाफेच्या ताकदीचा शोध लागला, त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण झालं, बरोबर, मँचेस्टरमध्ये, आणि मोठमोठ्या पॉवरलूम उभ्या राहिल्या, त्यावेळी त्या तंत्रज्ञानाच्या मानाने भारतातलं तंत्रज्ञान हे जुनाट झालं. सो जर जुनाट तंत्रज्ञान असेल तर ते जुनाट तंत्रज्ञानावर काम करणारे लोकांची जी कौशल्य आहेत ती नवीन तंत्रज्ञानाशी मॅच होत नाही, किंबहुना जुनाट तंत्रज्ञानासमोर नवीन तंत्रज्ञानाचा जो फोर्स आहे तो खूप प्रभावी ठरतो आणि त्याच्यामुळे रोजगार मिळत नाही. आणि जुनाट तंत्रज्ञानावर आधारित असलेली शिक्षण व्यवस्था, कौशल्य विकास व्यवस्था, समजा शिक्षण व्यवस्था अशी आहे की इंडस्ट्रीला जसे लोक पाहिजेत तसं शिकवलंच जात नाही शैक्षणिक संस्थांमध्ये. बऱ्याचदा आपण बघतो की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं बेसिक तर ठीक आहे, पण इतर जे शिकवलं जातं त्याचा आणि उद्योगधंद्यांचा काही ताळमेळच नसतो. ओके. म्हणजे हा सुद्धा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असतो. नंतर काही वेळा अचानक तंत्रज्ञानात बदल होतो. उदाहरणार्थ बघा, पूर्वी फोटो, तुम्हाला आता माहीत नाही, तुम्ही जर साधारणतः 35 वर्षापेक्षा जास्त वयाची असाल, 30च्या आसपास असाल, किंवा तुम्हाला माहीत असेल लहानपणी तुम्ही पाहिलं असेल, तो फोटोग्राफर यायचा फोटो काढायला. मग सगळेजण तयारी करायचे, मग तो फोटो काढायचा, नंतर तो रील धुवायला जायचा आणि तो रील धुवून मग यायचा आणि आपल्याला फोटो दिसायचे. त्याच्यात जर एखाद्याचे डोळे बंद असतील तर विषय संपला. आता आपण काय करतो, आता आपण मोबाईलने खाट 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 10-15 फोटो, 2-4 एका मिनिटामध्ये 15-20 फोटो क्लिक करून टाकतो आणि नंतर बघतो त्याच्यातला कोणता योग्य आहे तो सिलेक्ट करतो. तो लगेच वायफायवर प्रिंटरला कमांड देतो आणि तिथल्या तिथे समोर प्रिंटआउट होऊन जाते आपल्या. आता ज्यांनी या पद्धतीने फोटो तंत्रज्ञानामध्ये, तर काय झालं, हा बदल इतका हे झाला की आता घरोघरी फोटोग्राफर होऊन गेले. आता फोटोग्राफरची गरज कुठे पडते मित्रांनो, केवळ तुमच्याकडे पण हे फॅड आलेलं असेल तर प्री वेडिंग, फॅड नाही म्हणजे आता ठीक आहे, काळानुसार आपल्यालाही बदलावं लागतं. प्री वेडिंग फोटोशूट, त्याच्यानंतर लग्नातलं फोटोशूट, मोठ्या कार्यक्रमांमधलं फोटोशूट, बरोबर. याच्या व्यतिरिक्त आता फोटोग्राफर नॉर्मल फोटोसाठी लागत नाही. म्हणजे तंत्रज्ञानातला बदल झाला. नोकिया, एक वेळ होता भारतात ज्यावेळी फोन आले तर नोकिया एक नंबरचा ब्रँड होता. आता नोकिया कुठेच दिसत नाही स्मार्टफोन. कारण काय, नोकियाने स्मार्टफोन तंत्रज्ञानामध्ये वेळीच ॲक्शन घेतली नाही. टेलिफोन, जुना टेलिफोन तुम्ही जर बघितला असेल, आणि ते बघा असे 10 हे असायचे नंबरचे आणि ते असे गर कर कर फिरवायचा एक एक नंबर. ते टेलिफोन ते आता मोबाईल व्हाया पेजर नाही रे, पेजर. पूर्ण तंत्रज्ञान बदलून गेलं. ज्यांनी या तंत्रज्ञानामध्ये बदल नाही केला तिथे बेरोजगारी वाढली. अजून एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम म्हणजे अर्थव्यवस्थेतली अतिशय मंद वाढ. तुम्ही अर्थव्यवस्थेत वाचलं असेल बघा, अर्थशास्त्रामध्ये एक जो साधा 3-4% ग्रोथ रेट होता, म्हणजे
वाढीचा रेट होता त्याला हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं हिणवलं जायचं, हिंदू रेट ऑफ ग्रोथ. कारण काय, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही बेसिक प्रॉब्लेम होते आणि ते प्रॉब्लेम टाळता येण्यासारखे नव्हते, कारण नुकताच भारत स्वतंत्र झालेला होता. सो हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हटलं जायचं, 4% आसपास असायचा तो. सो अर्थव्यवस्थेतले अतिशय मंदवाळ हा सुद्धा काय पायाभूत मूलभूत प्रॉब्लेम आहे, संरचनात्मक प्रॉब्लेम आहे. त्याच्याने सुद्धा बेरोजगारी असते. मजुरांच्या मागणी पुरवठ्यामधलं अंतर, म्हणजे ज्या वेगाने श्रमशक्ती वाढते आहे. आत्ता बघा भारताला आपण काय म्हणतो, भारताला आपण म्हणतो आपण कोणत्या स्टेजमध्ये आहे भारत, भारत आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड या स्टेजमध्ये आहे. म्हणजे काय बाळांनो, की अतिशय मोठी लोकसंख्या ही कार्यक्षम लोकसंख्या आहे भारतामध्ये. जवळपास 50 ते 60% तरुण आहेत की ज्यांना हाताला काम पाहिजे. सो श्रमशक्तीचा वेग वाढलेला आहे. मोठी पॉप्युलेशन ही श्रमशक्तीच्या एजमध्ये आहे. मात्र त्या मानाने अर्थव्यवस्थेचा वेग जर तेवढा नसेल तर हा स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक प्रॉब्लेम असतो, त्याच्याने बेरोजगारी वाढते. काही वेळा रोजगार विरहित आर्थिक वृद्धी होते, याला म्हणतात जॉबलेस ग्रोथ. म्हणजे ग्रोथ होते म्हणजे अर्थव्यवस्थेचा GDP वाढतोय, GDP वाढतोय पण त्या मानाने रोजगार वाढत नाही. GDP वाढतोय पण त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. हे कशामुळे होतं, काही वेळा काय होतं की अर्थव्यवस्थेची उत्पादकताच वाढते, प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे असं की समजा हा एक कारखाना असेल, इथे पूर्वी जुनं तंत्रज्ञान होतं. ओके, इथे समजा 2015 साली एका दिवसाला 100 नग बनायचे, ज्या वस्तू बनवत असेल ते. समजा 2024 मध्ये तंत्रज्ञान बदललं, उत्पादकता वाढली तर 800 बनतात आता. ठीक आहे, आता काय झालं की हे जे 800 बनतायत ना, इथे माणसं 8 पट नाही झाली. इथे तंत्रज्ञान आधुनिक असं झालं की ज्याच्यामुळे उत्पादकता वाढली, म्हणजे तेवढेच लोक पण आधुनिक तंत्रज्ञान याच्यामुळे सरळ 800 नग बनायला लागले. म्हणजे 8 पट माणसं नाही वाढले, उत्पादन वाढलं. लक्षात घ्या, उत्पादन वाढलं म्हणजेच काय, वाढ झाली, GDP वाढला, पण जॉब वाढले का, माणसं वाढले का, नाही. कारण उत्पादकता वाढली. उत्पादकता वाढली म्हणजे तेवढ्याच माणसांनी आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरून जास्त उत्पादन करू शकतो. अशा वेळी पण काय होते, मग जॉबलेस ग्रोथ होते. म्हणजे ग्रोथ होते पण जॉब वाढत नाही. आधुनिक तंत्रज्ञान जिथे मनुष्यांची गरज नाही. उदाहरणार्थ बघा, आता AI, पूर्वी ज्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सला काही बेसिक प्रोग्राम बनवण्यासाठी साधारणतः 20 ते 25,000 रुपये महिना दिलं जायचं, ते काम आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स करून घेतो, डायरेक्ट प्रोग्राम बनवण्याचं. म्हणजे त्या तंत्रज्ञानामध्ये मनुष्यांची गरज नाही उरली. इथे पण जॉबलेस ग्रोथ होणार. ओके, आणि काही वेळा असं होतं की जे वाढलेलं राष्ट्रीय उत्पन्न असतं ते गुंतवणुकीमध्ये परिवर्तित होत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो की जे उत्पन्न वाढतं, बघा समजा पूर्वी 100 रुपये उत्पन्न होतं, आता समजा 180 रुपये उत्पन्न झालं, तर हे जे 80 रुपये एक्स्ट्रा आहेत हे कुठे जातात, हे रेग्युलर खर्चामध्ये जातात की याच्यातून गुंतवणूक होते, हे महत्वाचं असतं. गुंतवणूक म्हणजे काय की समजा हा कारखाना आहे, या कारखान्यामध्ये पूर्वी 100 रुपयाचं उत्पादन व्हायचं, आता 180 रुपयाचं उत्पादन होतंय, म्हणजे 80 रुपये वाढले. तर हे फक्त खर्चासाठी वापरले जात आहेत एक्स्ट्रा 80 रुपये. मग खर्चासाठी वापरले गेले तर काय, हे निघून जातील, याच्याने काही प्रॉडक्ट अजून काही वाढणार नाही. पण गुंतवणूक झाली तर काय होईल की अजून एखादा कारखाना उभा राहील. एखादा कारखाना उभा राहिला म्हणजे अजून रोजगार वाढेल. राईट, म्हणजे काय की जे वाढलेलं उत्पन्न आहे त्याची परिणती गुंतवणुकीत झाली तर गुंतवणुकीतून पुन्हा रोजगार निर्माण होतो. पण जर गुंतवणुकीत नाही झाली, हे 80 रुपये इतर जे जनरल खर्च आहे त्याच्यातच चालले गेले, तर मग रोजगार वाढणार नाही. कारण काय, गुंतवणूक वाढणार नाही, इथे नवीन कारखाना येणार नाही. राईट, ओके. सो या पद्धतीने ठीक आहे. अजून एक कारण ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा
म्हणजे रोजगार एका देशातून दुसऱ्या देशाकडे वळणे. बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा चालू असते. समजा भारतामध्ये एखाद्या काय असतं, एक लक्षात ठेवा, कुठलाही जो उद्योग असतो त्याला बेसिकली काय हवं असतं, एक म्हणजे की खर्च कमी पाहिजे, कर कमी पाहिजेत आणि नफा जास्ती पाहिजे. सो काय होतं की जेव्हा समजा एखाद्या देशामध्ये अतिशय स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध असेल तर काय होतं की एखादा उद्योग जिथे महाग मनुष्यबळ असेल तिथून काढून स्वस्त मनुष्यबळाच्या इथे आपली फॅक्टरी लावतो. त्याच्यानंतर काही ठिकाणी कर कमी असतात तिथे जातात. या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेमुळे सुद्धा जर रोजगार एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे वळले तर जिच्यातनं रोजगार निघून गेले तिथे बेरोजगारी वाढू शकते. ठीक आहे. मोठे राजकीय बदल, उदाहरणार्थ सोव्हिएट युनियनचे विघटन 1990च्या आसपास, टू बी प्रिसाइज 1989 मध्ये सोव्हिएट युनियनचं विघटन झालं. नंतर 1971 मध्ये बांगलादेश वेगळा होणे, अशा ज्या मोठ्या स्तरावरचे मोठे राजकीय बदल होतात त्याचा सुद्धा काही 2, 4, 5 वर्षापर्यंत याच्यावर परिणाम होतो रोजगारावर. उदाहरणार्थ आता बांगलादेशमध्ये थोडीशी अराजकाची परिस्थिती आहे, तर साहजिक आहे बांगलादेशमध्ये आता कोणी नवीन फॅक्टरी लावायला जाईल का लगेचच्या लगेच? नाही. कोणी नवीन व्यापार करेल का? नाही. ते काय वाट बघतील की बाबा आधी इथली परिस्थिती शांत होऊ दे, नंतर आम्ही जाऊ. म्हणजे काय, जोपर्यंत ही परिस्थिती नॉर्मल होत नाही तोपर्यंत तिथे तात्पुरती बेरोजगारी वाढणार. आता हे जे सगळे संरचनात्मक, हे सगळी कसलं होतं बाळांनो, हे सगळं संरचनात्मक बेरोजगारीशी रिलेटेड बघत होतो आपण, राईट. ही जास्त करून अविकसित देशांमध्ये आढळते. ओके, म्हणजे विकसित मध्ये नाही, विकसनशील मध्ये पण नाही, जास्त करून अविकसित देशांमध्ये आढळते. कारण हे जे पायाभूत प्रॉब्लेम असतात ते जास्त करून कुठे असतात? अविकसित देशांमध्ये असतात, राईट. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की अविकसित देशांमध्ये. उपाय काय? नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे. सरकारी धोरण हे उद्योगपूरक असलं पाहिजे, जेणेकरून पायाभूत सुविधा वाढतील, जास्तीत जास्त उद्योग टाकले जातील. शिक्षण व्यवस्थेमधले बदल, उद्योगांसाठी जी कौशल्य आवश्यक असतील ना ते कौशल्य देणारे शिक्षण. समजा ऑलरेडी शिक्षण झालं असेल तर त्यांना प्रशिक्षण देणं, पुनर्प्रशिक्षण देणं, की बाबा आता टेक्नॉलॉजी, एखाद्या काही कामगारांना समजा काही प्रशिक्षण ऑलरेडी दिलेलं होतं पण आता ती टेक्नॉलॉजी मागे पडून नवीन टेक्नॉलॉजी आली तर नवीन टेक्नॉलॉजीमध्ये पुनर्प्रशिक्षण देणं असं. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये मोठी गुंतवणूक करणं. बघा, स्वातंत्र्याच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अतिशय दूरदृष्टीने प्रचंड मोठी गुंतवणूक केली होती. म्हणजे एकतर त्यांनी या सगळ्या गोष्टींसाठी नियोजन आयोग स्थापन केला, राईट, नियोजन आयोग. त्याच्यानंतर मोठे मोठे उद्योग, विशेष करून स्टील, त्याच्यानंतर कोळसा, त्याच्यानंतर धरणं वगैरे वगैरे, या मोठ्या गोष्टींमध्ये त्यांनी मोठी गुंतवणूक केली. इतर देशांमधून गुंतवणूक आणणे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी शीतयुद्ध चालू होतं, कोल्ड वॉर. म्हणजे जग हे लिटरली एका साईडला अमेरिका आणि दुसऱ्या साईडला सोव्हिएट रशिया, म्हणजे रशिया थोडक्यात USSR, यांच्यामध्ये डिवाइड केलं गेलं होतं. सो भारताने, म्हणजे विशेष करून पंडित जवाहरलाल नेहरूंनी आता पंडित जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला अमेरिकेकडनं पण टेक्नॉलॉजी पाहिजे, USSR कडनं पण, सोव्हिएट रशियाकडनं पण टेक्नॉलॉजी पाहिजे. आम्ही नवीन स्वतंत्र झालो होतो, आम्हाला प्रगती करायची आहे, आम्हाला दोघांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी नॉन अलाइन्ड मुवमेंट ही लॉन्च केली होती. ओके, म्हणजे आम्ही तटस्थ आहेत, आम्ही यांच्याशी पण अलाइन्ड नाही आणि यांच्याशी पण अलाइन्ड नाही. सो फार दूरदृष्टी होती. सो इतर देशांमधून गुंतवणूक आणणे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वगैरे वगैरे. त्यावेळी बघा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी फार मोठे प्रयत्न करून अमेरिकेकडनं टेक्नॉलॉजी घेतली, USSR कडनं टेक्नॉलॉजी पण घेतली आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक पण आणली.
मोठमोठे उद्योग धरणांसाठी वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर विकास आणि रोजगाराच्या योजना राबवणे. त्याच्यानंतर कायद्यांमध्ये बदल करणं, त्यांचं सुसूत्रीकरण करणं, सुलभीकरण करणं हे फार महत्त्वाचं असतं. मोठमोठे ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कंपन्या असतात त्यांना काही कायदे जाचक वाटतात देशांचे. ते कायद्यांमध्ये सुसूत्रीकरण नसतं. एक कायदा काही सांगतो, दुसरा कायदा काही सांगतो. काही कायदे हे अतिशय जटिल असतात, त्यांचं सुलभीकरण आवश्यक असतं. हे जर झालं तर मोठ्या कंपन्या सुद्धा आकर्षित होतात आणि रोजगार वाढतो. ईज ऑफ डुईंग बिझनेस. ईज म्हणजे सोपेपणा. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे उद्योग करण्यासाठीचा सोपेपणा किंवा सुलभता ही असली पाहिजे. ईज ऑफ डुईंग बिझनेसची एक निर्देशांक दरवर्षी येतो बघा, त्यात भारत कितव्या स्थानी वगैरे वगैरे वेगवेगळ्या देशांचं नाव हे केलेलं असतं. सो अशा पद्धतीने ईज ऑफ डुईंग बिझनेस असला पाहिजे, तर संरचनात्मक बेरोजगारी कमी करता येते. पुढची बेरोजगारी आहे मित्रांनो घर्षणात्मक किंवा संघर्षणात्मक किंवा यांत्रिकृत किंवा तांत्रिक किंवा संक्रमणात्मक, इतके त्याला वेगवेगळे उपाय आहेत. पण मेन त्याचा जो वापरला जाणारा शब्द तो आहे फ्रिक्शनल, म्हणजे घर्षणात्मक किंवा संघर्षणात्मक बेरोजगारी. ओके, हे काय, याच्यात काय नेमकं घर्षण आहे, फ्रिक्शन काय आहे? बघा, एखादी रोजगारक्षम व्यक्ती असते, ती एक रोजगार सोडून दुसऱ्या रोजगाराकडे वळताना मध्यंतरीच्या काळात काही दिवस बेरोजगार राहते, त्याला घर्षणात्मक बेरोजगारी म्हणतात. म्हणजे हा आधीचा माझा एक जॉब आहे आणि दुसरा एक जॉब मला घ्यायचा आहे, हा जॉब सोडायचा आहे आणि हा जॉब घ्यायचा आहे. हा जॉब सोडून हा जॉब घेण्याच्या मधल्या काळात या दोन गोष्टींमधलं घर्षण, म्हणजे हा सोडायचा आहे इकडचा आणि हा धरायचा आहे, पण या मधल्या काळात काही दिवस मला बेरोजगार राहायला लागतं. या दोघांमधलं घर्षण याला म्हणतात, या मधल्या काळाला फ्रिक्शनल किंवा घर्षणात्मक किंवा संघर्षणात्मक किंवा संक्रमणात्मक, ट्रान्झिशनल. म्हणजे काय, या जॉबकडून या जॉबकडे मी संक्रमण करतो आहे, ट्रान्झिशन करतो आहे, म्हणून ट्रान्झिशनल. ओके, ठीक आहे. आता ही ऐच्छिक किंवा अनैच्छिक दोन्ही प्रकारची असू शकते. का, मी हा जो जॉब चेंज करतो आहे हा मी जबरदस्तीने करतो आहे का माझ्या मर्जीने करतोय? बघा, समजा इथे ॲक्च्युली जर या जॉबमध्ये मला माहीत आहे की महिन्याभराने मला असं पण हाकलून देणार आहेत, तर मी जॉब चेंज करण्याचा प्रयत्न करेल. इथे अनैच्छिक आहे. पण जर समजा या जॉबमध्ये पण मी हॅप्पी आहे, कंपनी मला काही काढून टाकत नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तरी मला सॅटिस्फॅक्शन नाही, म्हणून मला दुसऱ्या जॉबमध्ये जायचं आहे, ही झाली ऐच्छिक. सो ही ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन्ही प्रकारची बेरोजगारी असू शकते घर्षणात्मक. ठीक आहे. उदाहरणार्थ उत्पादन तंत्रज्ञानातला बदल किंवा यंत्रणेतला बदल. आपल्याला माहिती आहे, फोटो रील कोडॅकचं आपण बघितलं, नोकियाचं बघितलं. फ्लॉपी डिस्क तुम्हाला माहीत असेल, पूर्वी अशी मोठी फ्लॉपी डिस्क असायची, ती अशी कॉम्प्युटरमध्ये टाकली जायची फाईल स्टोअर करण्यासाठी. आता आपण USB ने करतो, आता तर USB पण काम उरत नाही. म्हणजे आता पेनड्राईव्हचं पण काम नाही, आता वायफायने सगळं होऊन जातं. सो अशा पद्धतीने ज्यावेळी उत्पादन तंत्रज्ञानामध्ये किंवा त्या यंत्रणेत बदल होतो, त्यावेळी एक पूर्वीच्या तंत्रज्ञानातील व्यक्ती नवीन तंत्रज्ञानातल्या क्षेत्राकडे ट्रान्झिशन करतात, चेंज करतात, त्यावेळी सुद्धा घर्षणात्मक बेरोजगारी निर्माण होते. आता जर व्यक्तींकडचं कौशल्य आणि उद्योगाला आवश्यक असणारं कौशल्य याच्यात फरक असेल, तर त्यावेळी पण जॉब बदलायला लागतो. अर्थात हे अनैच्छिक झालं. अनैच्छिक झालं कारण त्याच्याकडे स्किलचा अभाव आहे, म्हणून त्याला जॉब बदलावा लागतं. पण एखादा असू शकतो की सद्यस्थितीतल्या रोजगाराच्या बाबतीत तो असमाधानी आहे, म्हणून तो ऐच्छिकरित्या जॉब बदलतोय. ही पण घर्षणात्मक बेरोजगारी आहे, पण ऐच्छिक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, बघा, रोजगार पातळी पूर्ण आणि अपूर्ण अशी असते, बरोबर. पूर्ण म्हणजे काय, जितके रोजगारक्षम लोक आहेत त्या सगळ्यांना रोजगार असणे ही पूर्ण रोजगार पातळी. अपूर्ण रोजगार पातळी म्हणजे काय, जितके रोजगारक्षम लोक आहेत त्या सगळ्यांना रोजगार उपलब्ध, म्हणजे त्याच्यापैकी सगळ्यांना रोजगार उपलब्ध नसणे, बाकीच्यांना आहेत, काहींना नाही आहेत. ही जी घर्षणात्मक बेरोजगारी आहे ही अपूर्ण रोजगाराच्या स्थितीत किंवा पूर्ण रोजगाराच्या स्थितीत सुद्धा येऊ शकते.
पूर्ण रोजगाराच्या स्थितीत कशी येईल? असमाधान. समजा पूर्ण रोजगाराची स्थिती आहे, प्रत्येकाला जॉब आहे, पण समजा 100 लोक असे आहेत की ते त्यांच्या प्रेझेंट जॉबमध्ये सॅटिस्फाईड नाही आहेत, त्यांना जॉब चेंज करायचा आहे आणि तो चेंज करताना काही वेळा त्यांना बेरोजगार राहावं लागतं. म्हणजे पूर्ण रोजगाराची स्थिती आहे, परंतु असमाधानामुळे किंवा चांगला अनुभव घ्यायचा आहे, प्रोग्रेस करायची वगैरे, यामुळे सुद्धा रोजगार बदलताना बेरोजगार राहू शकतात. म्हणजे पूर्ण रोजगार स्थितीमध्ये सुद्धा घर्षणात्मक बेरोजगारी निर्माण होऊ शकते. आणि अपूर्ण रोजगाराच्या वेळी पण अपूर्ण रोजगार आहे, मग लोकांना समजा त्यांच्या भल्यासाठी चेंज करायचं आहे की अदरवाईज आधीची कंपनी काढूनच टाकणार आहे म्हणून चेंज करतात. सो अपूर्ण रोजगाराच्या पातळीवर देखील हा घर्षणात्मक बेरोजगारी येऊ शकते. याच्यावरचे उपाय काय? एक म्हणजे नवीन कौशल्य आत्मसात करणे, त्यांना विकसित करणे, जेणेकरून नवीन जॉब आपल्याला घेता आला पाहिजे. रोजगार देणारे उद्योग आणि रोजगारक्षम व्यक्ती यांच्यामध्ये माहितीचे परिणामकारक आदान प्रदान करणे. काही वेळा काय होतं की समजा हा माणूस आहे, याच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नॉलेज आहे आणि हा उद्योग आहे, याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाला माणूस पाहिजे आहे, पण याला माहीत नाही की यांना माणूस पाहिजे आणि यांना माहीत नाही की हा माणूस अवेलेबल आहे. जर या दोघांमध्ये माहितीचं आदान प्रदान व्यवस्थित झालं तर मग ही बेरोजगारी कमी करता येऊ शकते. पण आता तो प्रॉब्लेम राहिला नाही. तुम्हाला माहिती आहे लिंक्डइन, राईट, त्याच्यानंतर Naukri.com वगैरे असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत की जिथे प्रत्येक जणाने आपला बायोडेटा टाकलेला असतो. तो बायोडेटा उद्योगांना दिसतो, त्यानुसार उद्योग त्यांना बोलवतात आणि त्याचबरोबर कोणत्या उद्योगाला कशा प्रकारची मॅनपॉवर पाहिजे हे लोकांना कळतं, त्यामुळे त्यानुसार तिथे अप्लाय करतात, राईट. सो यांच्यामध्ये परिणामकारक आदान प्रदान. ही जी बेरोजगारी आहे घर्षणात्मक, ही विकसित आणि विकसनशील देशांमध्ये आढळते. अविकसित देशांमध्ये नॉर्मली आढळणारच नाही, कारण अविकसित देशांमध्ये बेसिकली कसा का असेना जॉब द्या अशी परिस्थिती असते. ओके, म्हणून हा नॉर्मली विकसित आणि विकसनशील म्हणजे डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये असतो. ही अल्पकालीन असते, कारण काय, जो माझा प्रेझेंट जॉब आहे तो जॉब सोडून दुसरा जॉब मिळण्याच्या फक्त या मधल्या काळामध्ये हाच नॉर्मली काही महिन्यांचा कालावधी असतो. सो अल्पकालीन ही असते बेरोजगारी, आणि ही बेरोजगारी अल्पकालीन असल्यामुळेच विशेष धोरणात्मक उपायांची सामान्यतः यात गरज भासत नाही. लक्षात ठेवा. कशामध्ये? फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंटमध्ये विशेष धोरणात्मक उपायांची गरज नसते, कारण काय, तो अल्पकालीन बेरोजगारी असते, राईट. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे 3 प्रकार बघितले. पुढचे प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि आवडत असेल तुम्हाला इकॉनॉमीचे लेक्चर्स तर कॉमेंट जरूर करा, लाईक पण करा. ओके, थँक्यू.